नमस्कार, मी स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या आळूच्या वड्या दाखवणार आहे। याआधी सुद्धा मी आळूच्या वड्यांची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। आता त्या आळूच्या वड्यांसाठी लागणारे साहित्य दाखवते मी आळूची पानं घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत, त्याची देठ वगैरे शिरा देठ कट करून घेतलेले आहेत। बेसन पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत, आलं मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता बघूयात। बेसन पीठामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेते, तीळ, जिरे, ओवा, हळद आणि हिंग घालून घेते। हिंग, हळद, ही मिरची आणि आल्याची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेचा कोळ। आता हे सगळं एकत्र करून घेऊ। मी एकत्र करून घेतलेलं आहे। मला पिठामध्ये आणखीन 2 ते 3 चमचे पाणी लागलं, मी तितकं घालून मी आता हे पीठ असं करून घेतलेलं आहे। बघा, जरा दाटसरच मी केलेलं आहे। आता हे पीठ आपण पानांना लावून घेऊया। मी पानं घेते, मी पान घेतलेलं आहे आणि असं हे उलटं करून घेतलेलं आहे। उलट्या बाजूला मी हे पानाला पीठ लावून घेते। आता पानाला पीठ लावून झालेलं आहे। आता ह्याचे मी रोल करून घेते। अगदी पातळ लावायचं, जास्त दाट असं लावायचं नाही पीठ। असंच मी सगळ्याला लावून घेते। एक तयार झालेलं आहे, असंच बाकीच्या पानांना मी लावून घेते। बघा, मी सगळे हे पीठ लावून तयार केलेले आहे। आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे, दाखवते। मी हा पॅन ठेवलेला आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल पण घालून घेतलेलं आहे। तुम्ही तव्यामध्ये सुद्धा ह्या करू शकता आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे हळूहळू ठेवून द्यायचं। आता मी हे घातलेलं आहे बघा। आता ह्या झाकण लावून आपल्याला दोन्ही साइड आपण ह्याच्या भाजून घेऊयात। आता झाकण लावून मी बारीक गॅसवरती ह्या खालची बाजू त्याची भाजून घेते, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊयात। बघा, आता ही भाजलेली आहे। आता ह्याचा आपण दुसरी साइड भाजून घेऊयात। दोन्ही साइड आपण असं भाजून घेऊयात, अगदी गोल्डन ब्राऊन करून घेऊयात। अशा दोन्ही साइड आपण भाजून घेऊयात। एक साइड आता मी अर्धी भाजलेली होती, परत मी परतवली। आता परत दोन्ही साइड आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊयात। बघा, आता हे आपले दोन्ही साइड भाजलेले आहेत आणि आपल्या ह्या तयार झालेल्या आहेत आळूच्या झटपट तयार होणाऱ्या वड्या। झटपट आणि पटकन तयार होणाऱ्या आळूच्या वड्यांची रेसिपी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून पण बघा। परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।